नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाभोवती असलेला अतिक्रमित पेट्रोल पंप हटविण्यासाठी उमरखेड शहर कडकडीत बंद। अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय यांचा उमरखेड शहरातील स्मारकाभोवती असलेला अतिक्रमित पेट्रोल पंप तत्काळ हटविण्याची मागणी अनेक दिवसांपासून सकल शिवप्रेमींनी केली होती। सदर अतिक्रमित पेट्रोल पंपाची मुदत 31 जुलै 2025 रोजी संपुष्टात आली होती। त्यामुळे त्याला पुन्हा मुदतवाढ देऊ नये यासाठी अनेक आंदोलने करण्यात आली होती, परंतु अखेर प्रशासनाने जनभावनेचा अनादर करून त्या पेट्रोल पंपाला पुन्हा मुदतवाढ दिली। या निर्णयाच्या निषेधार्थ सर्वपक्षीय सकल सामाजिक संघटना तसेच सकल शिवप्रेमी यांच्या वतीने आंदोलनाची हाक देण्यात आली। सोमवार दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी उमरखेड शहर व तालुका सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत कडकडीत बंद ठेवण्यात आला होता। उमरखेड येथील उपविभागीय अधिकारी यांना 11 वाजता निवेदन देण्यात आले होते। या आंदोलनाला सर्वपक्षीय नेते, व्यापारी, शिवप्रेमी यांनी मोठा सहभाग घेतला होता। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम, उमरखेड। आज उमरखेडमध्ये सर्वपक्षीय आंदोलनाला मी इथं आलेलो होतो। इथं अतिक्रमणात असलेल्या पेट्रोल पंपाच्या संदर्भामध्ये कलेक्टर साहेबांनी जी काल आता लीज वाढून दिली त्याला 5 वर्ष, त्याच्याबद्दल अतिशय लोकांच्या भावना तीव्र आहेत। आणि या पेट्रोल पंपावर कुठलीही सुविधा नसताना आज सर्व जन आंदोलन उभं केलेलं असताना या पेट्रोल पंपाला लीज वाढून दिली नाही पाहिजे होती, जी अतिशय अडचणीतली आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची ती जागा आहे आणि त्याच्या भोवताल सगळं अतिक्रमण झालेलं आहे। आणि त्या पद्धतीमध्ये वारंवार मी पत्र दिलं, प्रशासनाने पत्र दिलं आणि नगरपालिकेनं सुद्धा कळवलं की लीज वाढून देऊ नये। नगरपालिकेला फाट्यावर मारून, खासदाराचं न म्हणणं ऐकून, जनसामान्य लोकांचं सगळ्याचं न म्हणणं ऐकून कलेक्टर साहेबांनी ही लीड का दिली याचं काही लोकांना गुढ कळत नाहीये। काय आर्थिक व्यवहार झालेला आहे का, किंवा एवढे सगळ्याचा विरोध असताना देण्याचं काय कारण आहे? मग त्यांच्यावर कोणाचं प्रेशर आहे का? काही सगळ्या गोष्टीचे संभ्रम आज या लोकांमध्ये निर्माण होत आहे। आणि या संदर्भामध्ये सर्व जनसामान्याची भावना लक्षात घेऊन आम्ही आज इथं आंदोलन केलेलं आहे। आणि उद्याला आम्ही आता मंत्र्याकडे सुद्धा हे निवेदन देणार आहोत, कोर्टामध्ये सुद्धा जाणार आहोत आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे असं आमचं मत आहे की ही एवढ्या सगळ्याचा विरोध असताना कलेक्टरनं ही परवानगी लीज वाढून दिलीच का याच्यावर विषय आहे। या ठिकाणी जे भारत पेट्रोलियम कंपनीचा वादग्रस्त पेट्रोल पंप आहे, या पेट्रोल पंपाच्या संदर्भानं जनभावना अत्यंत तीव्र आहे। आणि त्यामुळे आज या ठिकाणी सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन या ठिकाणी या पेट्रोल पंपाचा जो लीज वाढवण्यात आलेला आहे तो लीज नाकारण्यात यावा अशा पद्धतीचं निवेदन उपविभागीय अधिकाऱ्याला दिलेलं आहे। आणि त्यामुळं कायदा आणि जनभावना या दोन्ही गोष्टीचा मेळ बसून या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यानं जनभावना लक्षात घेतली पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजाचा अश्वारूढ पुतळा त्या ठिकाणी आहे, त्या अश्वारूढ पुतळ्याच्या सौंदर्यीकरणाला या ठिकाणी अडथळा निर्माण होतो अशा पद्धतीचा आक्षेप या ठिकाणच्या नागरिकाचा आहे। आणि त्यामुळं जनभावनेचा आदर करून या ठिकाणी या पेट्रोल पंपाचा लीज नाकारण्यात यावा अशा पद्धतीचं सर्वपक्षीय नेते मंडळींनी मिळून आम्ही या ठिकाणी माननीय उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। निश्चित या ठिकाणी उपविभागीय अधिकारी जनभावना लक्षात घेऊन या पद्धतीच्या या निवेदनावर त्यांचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठवून कारवाई करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे।